हॅलो हॅलो चेक. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा साई साई ग्रुप आयोजित उमेळमान प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिली सेमीफायनल कंप्लीट झाली आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये का परफॉर्मन्स पाहिला आपण दोन्ही संघांचा. खरं तर हार आणि जीत हे एक वेगवेगळे पैलू आहेत, पण दोन्ही संघांनी मी म्हणेन की सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम जरूर केलं. कमालीचा खेळ राहिला, ज्यामध्ये आपण विशेष जर बघितलं गेलं तर दीप्तेशचा परफॉर्मन्स, दीप्तेशचा तो जो नॉक पाहिला हा सुपर होता आणि सुपरचे उपर हा परफॉर्मन्स आपल्याला जाताना पाहायला मिळाला. आता सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूने जरीमरी रियांशी 11 आणि परिता किंग्स हे दोन संघांना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे टॉस जिंकलाय आणि डिसाईड केलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. अमित आणि चेतनची जोडी आपण ओपनिंग पॅर्स मध्ये पाहतोय आणि आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत आणि या 2 चेंडूमध्ये धावफलकावरती आपण धावा पाहतोय 4 या आकड्यावरती. विनीत तयार, चेंडू क्रमांक 3 आहे, षटक क्रमांक 1 पाहतोय. फ्लाइटेड बॉल होता ऑन साइडला, लॉफ्ट केले बॉलला आणि आता वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावरनं हा बॉल एका टप्प्याखेरीस बॉन्ड लाईनच्या पलीकडे धावा मिळती 4. आलाय चौकार. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. साई लीला वॉटर सप्लायचे विक्रांत घरत, अप्पू आणि सिद्धेश पाटील यांनी सुद्धा इकडे यायचं आहे. आणि इकडे बक्षिसाचा वर्षाव झालेला आहे. जर अमित पाटील यांनी षटकार मारले तर प्रत्येक षटकारास हेमंत पाटील त्यांचे मामा यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तसेच हीच पर्वणी असणार आहे ती समीर पाटील यांना सुद्धा प्रत्येक षटकारावर 200 रुपये त्यांचे मामा हेमंत पाटील यांच्याकडून. बल तयार होतोय पुन्हा एकदा. टावकूर आताचा बॅटर करिता कट केले यावस बॉलला आणि त्यानंतर यशांवरती डायरेक्ट हिट आहे. पिंगलचा बोतम 5चा इशारा, फलंदाज बाद होईल. खरं तर अमितचा हा कॉल होता, पण चेतनला आता माघारी परतावं लागेल. पहिल्या षटकामध्ये हा विकेट येतोय आणि चेतन अगदी 0 वरती एकही चेंडू फेस न करताना हा मोठा धक्का, बिग ब्लो. धन्यवाद डीजे. या उत्कृष्ट अशा फेकीमुळे रनआउट झालेला आहे हेमराज पाटील यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे 2000 रुपये स्मार्ट इन्फोकॉम तर्फे 2000 रुपये. डायरेक्ट फेकी झाली. हा ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहतोय. हा पहा, हलक्या गतीने कट करायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक, तिथे थर्ड मॅनचे कलेक्ट केला बॉल आणि फार वेगाने फेकी पाहायला मिळाली आणि तिथपर्यंत बॅटर क्रीज मध्ये पोहोचले नव्हते आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद झाला आणि धक्का पहिला. खरं तर सुरुवात चांगली मिळालेली, पहिले 2 चौकार आले होते 3 चेंडू मध्ये, पण आता रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला गेला. त्यामुळे परिता किंग्स संघाला मोठी सफलता, कारण की सुरुवातीला त्यांना विकेट हवे होते आणि ते पाहायला मिळालं. पवन भरत पाटील यांनी जर कॅच पकडल्यास विनय विवेक पाटील यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सेमीफायनल नंबर 2, सेकंड सेमीफायनलची आपण मॅच पाहतोय. एक संघ आहे की जो जाऊन पोहोचला मेगा फायनलचा, त्याने दरवाजा मेगा फायनलचा त्याला तिकीट मिळाला. आता यातला विजेता संघ आणि जो संघ आधी गेलाय, ज्यामध्ये आपण पाहिलंय धीरेन चॅलेंजर्स, त्यांच्या अगेन्स्ट यातला विजेता संघ तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या नेक्स्ट मेगा फायनलच्या मॅच मध्ये. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धाव फलकावरती आपण धावा पाहतो. 1 विकेट गमावताना टोटल 8 आकड्यावरती आहेत. हॅलो, जरा घाई करायची आहे. मी संघाला विनंती करतोय, परिंदा किंग्स घाई करायची आहे. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. बोलत या. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल घेऊन ऑप्शनचा बाहेर होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न तिकडे केला आणि त्यानंतर आणखी एक विकेट. फलंदाज बाद होईल. सचिन पाटील हे देखील माघारी 0 वरती परततात आणि हा दुसरा फलंदाज आहे जो अगदी 0 वरती आपलं खातं न उघडताना मैदानाचा बाहेर परतेल.
कमालीचा खेळ चालला. याआधी रनआउटच्या माध्यमातून आपण विकेट पाहिला. सचिन आले, लॉफ्ट करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर फटक्यामध्ये कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं. जर बघितलं गेलं तर उंची जास्त, डिस्टन्स तितकं मेंटेन नाही करू शकले, कव्हर नाही करू शकले आणि त्याच्यामुळे हा दुसरा धक्का बसतोय जरीमरी रियांश 11 या संघाला. सेमीफायनलची मॅच पाहतोय. खूप सारी मेहनत या दोन्ही संघांनी घेतली इथपर्यंत पोहोचण्याकरिता आणि आता सेमीफायनल मॅच मध्ये पहिलं शतक चालू असताना 2 विकेट गमावले गेले. मी म्हणेन की 8 धावा आल्या होत्या. कदाचित स्वतःवरती संयम ठेवला असता, डबल सिंगलचा प्रयत्न केला असता तर परिस्थिती वेगळी असते. कारण की बघा, एकदा काय गोलंदाजांना विकेट मिळायला सुरुवात झाली, एकदा काय त्यांना ट्रॅक मिळाला तर त्यांना थांबवता देखील तेवढंच कठीण होऊ शकतं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त, 8 वरती 2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. जरीमध्ये रियांशी जिथे बॅटिंग करतात. आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. बॉलर विनीत तयार. ऑप्शनचा बाहेर टप्पा पडला, उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षक नागेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. एक सक्सेसफुल षटक कंप्लीट झालं असं म्हणावं लागेल की ज्या षटकामध्ये 8च धावा आणि 2 विकेट मिळाला, एक कॅच आउट झाला आणि एक रनआउटच्या माध्यमातून हे 2 धक्के आणि पर्यंत किंग्स संघ सध्या चांगल्या पोझिशन मध्ये आहेत, चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत असं म्हणावं लागेल. अमित आणि चेतनची ओपनिंग पेअर मध्ये आपण जोडी पाहिली. त्यामध्ये अमितने चांगला स्टार्ट मिळवला, त्यानंतर चेतन रनआउटच्या माध्यमातून परतले गेले आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर सचिन पाटील परतलेत आणि आता रोहित आणि अमित हे तिसरा विकेट करिता पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतात. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. मी विनंती करेन टीम कॅप्टनला की बघा, आपल्याला थर्ड प्राइज साठी देखील एक मॅच कदाचित खेळवावी लागेल. सो विनंती करेन की आपण जितका वेळ वाचवता येईल तेवढा वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मेगा फायनलची मॅच आपण मिनिमम 5 षटकांची तरी करणार आहोत. हॅलो, एक रॅली सुद्धा असणार आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ पाहिजे. तर मी विनंती करतोय घाई करा जरा. परिंता किंग्स जरूर आपण मेगा फायनलच्या आधी रॅली पाहणार आहोत आणि हे वैशिष्ट्य राहिलंय. लास्ट इयर मागच्या हंगामामध्ये देखील आपण पाहिलं होतं. दोन्ही संघांना अगदी मैदानाचा संपूर्ण या मैदानामध्ये अगदी बांजोचा वाजत गाजत ही रॅली पाहायला मिळाली होती आणि ते या हंगामामध्ये देखील पाहायला मिळतंय. सो आपल्याला वेळ वाचवावा लागेल, कारण की बघा, आपण ही स्पर्धा उंचीवरती नेण्याकरिता खूप सारे इव्हेंट या स्पर्धेमध्ये ठेवले गेलेत. सो तुमचा वेळ वाचवणं गरजेचं आहे. ओ, बॅटची कडा लागली आहे. टॉप एज नागेश तिथे पोहोचतील. 1 मोर विकेट जाऊन अजून एक धक्का बसतोय आणि हा तिसरा धक्का आहे. मागच्या 4 चेंडूंमध्ये 3 विकेट गमावले गेलेत. रोहित आले आणि पहिलाच बॉलवर धन्यवाद विजय. आणि इकडे बक्षिसाचा वर्षा होत आहे. जयप्रकाश पाटील यांनी जर षटकार मारला तर साई कडून प्रत्येक षटकारात 500 रुपये. अमित माघारी परतले गेले. हा मोठा धक्का आहे, कारण की बघा, टॉप ऑर्डर मधले 3ही बॅटर आता पवेलियन मध्ये जाऊन पोहोचले, ज्यामध्ये अमित, चेतन आणि सचिन पाटील आणि आता रोहितच्या समूहात जेपी अर्थात जयप्रकाश आता आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. रहीम तयार. जेपी करिता ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला खेळायचा आहे. पुढे आला क्षेत्ररक्षक खूप जास्त आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराकरिता जयप्रकाशच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. थँक्यू विजय. 4 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा 12 आकडावरती जाऊन पोहोचतात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. रहीम पुन्हा एकदा तयार होत आहे. जेपीच्या अगेन्स्ट ऑप्शनचा बाहेर बॉल आहे आणि आता पंचांचा इशारा येतोय की यस, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. त्या म्हणजेच टोटल 13 आकडावरती. इकडनं सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे आता विकेट पडत राहिले. त्यामुळे असं मी म्हणेन की आता तुम्हाला डबल सिंगल आणि इकडून पारी मोठी करावी लागेल.
मोठा फटका खेळायचा होता, लॉफ्ट करायचा होता जेपीच्या माध्यमातून, पण बॅटवरती बॉल नाही आला, संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळेल. आल्या आल्या खातं उघडलं होतं जरूर 400च्या स्ट्राईक रेटने. धाव पहिला चेंडूवरती 4 धावा जोडल्या होता, पण त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि एकंदरीत 13 वरती 3 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूंचा देखील खेळ समाप्त झाला आतापर्यंत. टोटल 3, पहिल्या बॉलवरती विकेट, मग 4 आणि त्यानंतर डॉट बॉल. या पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नसेल, कारण की ठाऊक आहे जेपीला की इकडनं डबल सिंगल्स येणाऱ्या आता 1 ते 2 षटकामध्ये बनवाव्या लागतील. पण पुढचं षटक 50-50 चॅलेंजिंग देखील आहे, त्यामुळे पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण की त्या षटकामध्ये एखादा सेट बॅटर नसेल तर मग 14 धावा बनवणं कठीण देखील होऊ शकतं. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल आहे. 1 धाव बनवल्या, दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रायकर एंडला धोका, पण फेकी थोडी लेट झाली आणि त्याच्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतात देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 16 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या षटकामध्ये विनीतला पण सक्सेसफुल षटक हाताळताना पाहिलं आणि त्याचा पाठोपाठ आता रहीमने देखील चांगलं षटक हाताळलंय. स्टेप आउट केला, इनसाइड आउट खेळायचा. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचे प्रयत्न करतील, पोहोचले होते जरूर पण कॅच ड्रॉप झाली आहे त्यानंतर आणि आता इकडनं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावांच्या मदतीनं 18 आकड्यावरती जाऊन पोहोचत धावा. षटक क्रमांक 2 हे समाप्त झालंय आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 18 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. चेतन, सचिन आणि अमित हे 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर 18 धावा बनवल्या गेल्यात, ज्यामध्ये रोहित 4 धाव्यांवरती खेळतोय आणि जयप्रकाश अर्थात जेपी सध्या 5 धाव्यांवरती तुम्हाला खेळताना मैदानामध्ये दिसतात. एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आला आणि रोहितने 2 डबल आतापर्यंत धावा बनवल्यात. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग 2021 ला आपल्याला पहिलं सीझन पाहायला मिळालं आणि पहिला सीझन ज्या पद्धतीने कंप्लीट झालं, पहिलं सीझन जे सक्सेसफुल राहिलं, त्यानंतर या सक्सेसचा वाटा पुढे तुम्हाला चालताना दिसला. मग लगातार हे 5वं सीझन आहे आणि 5 सीझन आपण ही स्पर्धा पाहतोय. गेल्या 5 वर्षांपासून या विभागामध्ये, या गावामध्ये अगदी 2 दिवसांकरिता गावचा उत्सव म्हणून गावचे छोटे मोठे सगळे स्त्रियांपासून सगळे या उत्सवात सामील होताना, या उत्सवात सहभागी होताना आपण पाहिलं. षटक क्रमांक 3 जे 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि त्यामध्ये पहिल्याच बॉलवरती जर बघितलं तर जेपीच्या बॅटमधनं आल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा 20 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. आता चॅलेंज तर जरूर असेल, ते म्हणजेच रियांशी 11 या संघाला, कारण की इकडनं जर 14 धावा नाही बनवले या षटकामध्ये तर मग तुमच्या धावा मायनस होतील. म्हणजे असं म्हणावं लागेल की एक तो गरीबी और गरीबी में आटा गेला, कारण की विकेट गमावले, धावा कमी आहेत आणि तिकडे जर धावा मायनस झाला तर मग परिस्थिती आणखी जास्त बिकट होऊ शकते. त्यामुळे मनामध्ये इंटेन्शन ठेवावं लागेल की एनी हाव 14 धावा तरी बनवायच्यात. टर्न झाला हा बॉल हलकासा, त्यानंतर 1 धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 21. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा 3 आल्यात, त्यामुळे येणाऱ्या आता 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये धावा फलकावरती बनवायचा आहेत, त्यामध्ये 11. आतापर्यंत 3 संघ आहेत की ज्याने 50-50 चॅलेंजिंग ओव्हरचं चॅलेंज कंप्लीट केलंय. कालच्या दिवसामध्ये 1 संघाला आपण पाहिला होता आणि आज 2 संघ पाहिलेत. पुढे टाकलेला पुन्हा एकदा बॉल स्ट्रेट बॅट केली आणि त्यानंतर कव्हर्सला खेळलेत. ड्राईव्ह करताना हा फटका, 2 धावा बनवल्या जातील 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि धावसंख्या फलकावरती टोटल आहेत 23 आकड्यावर. 3 मध्ये बनवलं टोटल 5 धावा. 9 बनवायच्यात ना, 3 चेंडू आणि 9 बनवायच्यात हे चॅलेंज कंप्लीट करण्याकरिता. ओ इथे पहा अपील केली आहे, पंचांचा इशारा, फलंदाज बाद होईल. लेग कटर बॉल होता आणि स्लो चेंडू हाताळलेला, गती पूर्ण कमी केलेली आणि त्याच्याचमुळे थोडं फसवलं गेलं बॅटरला आणि बॅटची हलकी एज लागली आणि त्यानंतर नागेशची खूप चांगली कॅच पाहायला मिळाली आणि फलंदाज माघारी परततायत. धक्का क्रमांक 14 आहे. अगदी 23 या आकड्यावरती 4 विकेट मैदानाच्या बाहेर परततात. घायल परिंदा है तू,
दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला। 23 फलकावरती आहेत, 4 विकेट जिथे गमावले गेलेत आणि या षटकामध्ये 9 धावा बनवायच्यात, आणखी 2 चेंडू आणि 9 बनवायच्यात। पर्पल कॅप होल्डर ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त विकेट मिळवलेत, युवराज फणसे सध्या बॅटिंग वरती आपण त्यांना पाहतोय। बॉलिंग तर कमालीची केली आहे, पण आता बॅटिंग मध्ये त्यांना धमाल करावी लागेल, कारण की संघ संपूर्ण संकटाच्या घेऱ्यामध्ये सापडलाय। चारही बाजूने जर बघितलं तर चक्रव्यूह रचलाय आणि या चक्रव्यूहला फोडणारा अभिमन्यू आता सध्या जरीमरी रियांश या संघाकडे आहे का पाहावं लागेल। मिसफील्ड केली आणि त्याच्या मदतीने 2 धावा। तिसऱ्या धावेचा देखील कॉल आहे, ठाऊक आहे तिसरी धाव का हवी आहे, कारण की 6 येतील मग। आणि इथे पहा ही चुकी घडली, बचेंगे तो और लढेंगे, सर सलामत तो पगडी 50। पण इथे तिसऱ्या धाव्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावलाय आणि युवराज फणसे देखील माघारी परततायत। आणखी एक धक्का। टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह। युवराजचं कॅल्क्युलेशन क्लिअर होतं की त्यांचा कॉल होता तिसरी धाव बनवा जेणेकरून 1-6 आणखी पुढे जाता येईल, पण त्यानंतर जेपी कडनं तो कॉल नाकारला गेला आणि युवराजला त्याचा भुगता भोगावा लागला, आपला विकेट गमावला गेला। आले 2 धावा बनवल्या पहिल्याच बॉलवरती आणि तिसऱ्या धाव्याच्या नाद्यामध्ये आपला विकेट गमावला आणि विकेट क्रमांक 5वा मैदानाचा बाहेर। 5 विकेट, ते देखील पहिल्या 3 षटक चालू असताना। आणि आता या तिसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल, 7 धावांची गरज आहे। बॅटिंगवर आपण हर्षला पाहतोय, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या डावाचा खेळ पाहतोय, जरीमरी रियांश 11 जिथे बॅटिंग करतायत आणि पहिल्या डावामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहे टोटल 25, त्यामधल्या 3 धावा मायनस केल्या जातील आणि या 3 धावा मायनस केल्यानंतर आता धाव फलकावरती धावा 22 आकड्यावरती आहेत, कमी दिसतात धावा। साई ग्रुप आमचे गावचा, त्यांची ही संकल्पना। साई ग्रुप। थँक्यू। दिसे दरम्यान आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय गिरीश बाळकृष्ण पाटील यांचे इथे शुभागमन झालं, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, छोटासा ड्रिंक ब्रेक आपण मैदानामध्ये पाहतोय। पाणी पोचवलं गेलं मैदानामध्ये आणि कदाचित पाण्यासोबत एखादा मेसेज देखील गेला असेल खेळाडू कक्षामधून की आता इकडनं कशा प्रकारे, आणि खरं तर मैदानात पाणी पोचवलं आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता पाणी पोचवलं गेलं, शुभ जलचे ओनर सन्माननीय सिद्धेशी पाडी साहेब यांचे देखील इथे शुभागमन झालं, वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। आणि त्यांच्या माध्यमातून या मैदानाकरिता देखील पाणी पोचवलं गेलंय। साई लीला टँकर ज्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेला, सन्मान्य विक्रांत गरज साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। अनेक साऱ्या गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात आली आहे, त्यांचं मोलाचं योगदान राहिलंय। प्रत्येकाला ज्या गोष्टी पोचवता येतील ती मदत या स्पर्धेकरिता केल्या आणि म्हणूनच ही सक्सेसफुल स्पर्धा सध्या आपल्या डोळ्यासमोर आहे। षटक क्रमांक 14 समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केलाय, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक होता आणि त्यानंतर फेकी येईपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावाच्या नादामध्ये रनआउटच्या माध्यमातून आपला विकेट गमावलाय आणि धक्का क्रमांक 6वा अगदी 22-23 आकड्यावरती हा 6वा विकेट आहे। टूटी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान
एका पाठोपाठ एक विकेट गमावले जातात आणि रियांश 11 संघ संपूर्ण धोक्यामध्ये आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये खूप साऱ्या चुका घडल्या. रनआउटच्या माध्यमातून जिथे चेतनचा विकेट पडला, मग असं म्हणावं लागेल की घर फिरलं आणि घराचे वासे देखील फिरायला सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक विकेट पडत राहिले आणि परिता किंग संघ एका मजबूत परिस्थितीमध्ये आहेत. हवेत खेळायचं आहे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय, गोलंदाज पोहोचले तिकडे आणि त्यानंतर बॉल कॅच नाही करू शकले, पण 2 धावा तर जरूर बनवला गेला. बॅटर्स जयप्रकाशच्या माध्यमातून संयमी खेळ करतात. जयप्रकाश जेपीचा जर विचार केला तर त्यांच्या बॅटिंगमध्ये तुम्ही एक गोष्ट जरूर पाहिलं असेल की बघा डॉट बॉल एकच फेस केला त्याने, पण इतर सगळ्या चेंडूवरती डबल सिंगलच्या नादामध्ये गुणफळ कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचं काम चालू आहे. ठाऊक आहे परिस्थिती कठीण आहे, पण आता या कठीण काळातून निघण्याकरिता आता जितक्या जास्त धावा होतील तेवढा बेनिफिट सेकंड इनिंग मध्ये होईल आणि त्याच्याचमुळे डबल सिंगलवरती फोकस करतायत. हवेमध्ये खेळलेले पण नो मॅन्स लँडला बॉल आहे आणि मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा आणखी ऍड केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 27-27 आकड्यावर. इकडे आपल्याला ज्या UPL ला टी शर्ट स्पॉन्सर आपल्याला बनवून दिलेले आहेत ते आमचे मालवणी गावचे प्रिन्स स्पोर्टचे संतोष कोळी आणि त्यांचे सहकारी. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सुंदर अशा आम्हाला टी शर्ट त्यांनी आम्हाला डिझाईन करून दिल्या होत्या. संतोष कोळी यांना मी आमंत्रित करतो, स्टेजवर यायचं आहे. हो, हवेत खेळलेत. कनेक्शन चांगलं आहे की पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि आता जयप्रकाश अर्थात जेपी याला देखील माघारी परतावं लागतंय. आपला विकेट गमावला गेलाय आणि हा धक्का 7वा आहे. 7 विकेट गमावले गेलेत. फलकावरती धावा पाहतोय 27 आकड्यावर. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. धन्यवाद डीजे. मी इकडे आमचे जे 2 दिवस आम्हाला उत्तम असा पाणी उपलब्ध करून देतात ते शुभजलचे सिद्धेश पाटील, त्यांचा आम्ही सन्मान देऊन त्यांचा सत्कार करतोय. सिद्धेश पाटील, कपिल घरत यांनी यायचं आहे. दोन दिवस असा उत्तम असा त्यांनी शुभजलच्या वतीने आम्हाला पाणी दिलेलं आहे. त्याचे खूप खूप आभारी आहेत. असे सहकार्य करत राहा. लॉफ्ट करायचं होतं ऑन साईडला. पाडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील आणि बॉलला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या मदतीने धाव फळकावरती धावा 29-29 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. मार्गस्थ असताना षटक क्रमांक 4 पाहतोय, ज्यामध्ये करण बॅटिंग करतात. सध्या करण गोलंदाजीवरती आहेत आणि त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, पण अंपायर्स कडे आता दाद मागितली जाते. पाहावं लागेल डिसिजन काय तो. 75 आहेत. तसेच या ग्राउंडला रोलिंगसाठी ज्यांनी आम्हाला पाणी उपलब्ध करून दिला, साईलीला सप्लायरचे विक्रांत घरात अप्पू, त्यांचा सत्कार करतील राहुल जयस्वाल. मी विनंती करतोय त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. असेच सहकार्य आम्हाला यांचं दरवर्षी असते. असे सहकार्य करत अप्पू, विक्रांत घरात, साईलीला वॉटर सप्लायचे मालक. एकोणतीस धावात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन्स. शेवटचं अंतिम षटक आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्याकरिता ज्याने 50-50 चॅलेंजिंग ओव्हर हाताळलेलं आणि खरं तर ते चॅलेंज समोरच्या संघाला दिलं होतं आणि कंप्लीट आपण करताना पाहायला मिळालं. तो गोलंदाज सुनीलला आता पाळतोय. गोलंदाजी करत असताना शेवटच्या अंतिम षटकामध्ये सुनील आलेत. काय कमालीचा खेळ राहिला परिता किंग संघाकडनं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर एक मॅच ते लीग टेबलमध्ये पराभूत झाले जरूर, पण आता त्या मॅचचा देखील काटकसर काढताना दिसतात सध्या असं म्हणावं लागेल. पहिला 2-2 मॅच जिंकले. नेट रन रेट खूप चांगला होता, त्याच्यामुळे त्यांनी क्वालिफाय केलं आणि क्वालिफाय केल्यानंतर आता ए ग्रुप आणि बी ग्रुप अशा क्रॉस लढत आपण पाहत होतो आणि ज्यामध्ये आपण सेकंड सेमीफायनलची मॅच
जरी मरी रियांश 11 आणि परिता किंग्समध्ये पाहिली. टॉस जिंकला, डिसाईड केलं फिल्डिंग आणि फिल्डिंग करताना गोलंदाजीचा कमाल पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे आताची परिस्थिती एक चांगली आहे. शेवटचं अंतिम षटक धाव फलकावरती धावा 29 पाहतोय. आता सध्या तरी रियांश 11 संघाला मी म्हणेन की इथून जितक्या जास्त धावा येतील ना तेवढा तुमचा गोलंदाजांना बेनिफिट होईल. ऑफ साईडला चेंडू ठेवायचा होता, टर्न केला, ऑन साईडला खेळलेत, त्यानंतर एक धाव बनवली गेली आणि फेकी करेपर्यंत आणखी एक धाव बनवली जाईल. या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत देखील. जाऊन पोहोचला गेलं 31. 31 आकड्यावरती सुनील आहेत 5व्या षटकामध्ये. शेवटचं अंतिम षटक या पहिल्या डावातील. यानंतर आपण मेगा फायनलची मॅच देखील पाहणार आहोत आणि मेगा फायनलच्या मॅचमध्ये जे 2 संघ पोहोचले असतील त्यांची ग्रँड एंट्री पाहायला मिळेल. रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण आमचे आयोजक असतील, आयोजकांची संपूर्ण टीम, कमिटी मेंबर्स, कोर कमिटी मेंबर्स सगळे असतील आणि त्यांच्या माध्यमातून वाजत गाजत ही रॅली या संपूर्ण मैदानाला, संपूर्ण प्रेक्षकांना भेट देण्याकरिता पोहोचतील आणि त्यानंतर आपण मेगा फायनलची मॅचला प्रारंभ करणार आहोत. पण त्याआधी या मॅचमध्ये कोण जिंकणार आणि कोण पुढे जाणार हे पाहावं लागेल. आतापर्यंतची परिस्थिती तर पाहिली तर परिता किंग्स संघ मी म्हणेन की थोडे भारी राहिलेत या मॅचवरती. पण एक क्रिकेट आहे, इकडे कधीही पासे बदलू शकतात आणि मागच्याच मॅचमध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं होतं. 90+ स्कोर होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण बॅटिंग पाहिली 98चा टार्गेट होतं आणि ते अगदी एक चेंडू राखून मॅचला क्लिअर करताना पाहिलं. हवेत खेळलेत, प्रहार करायचा होता, दूर आहे क्षेत्ररक्षकापासून बॉल, एका टप्प्याखेरीस अडवला जातो आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फलकावरती. 3ऱ्या धावेचा कॉल आहे, रनआउटची संधी. पुन्हा एकदा ताळमेळ हुकलाय आणि या डावामध्ये जर बघितला गेला तर आतापर्यंत आय थिंक सो हा 5वा रनआउटच्या माध्यमातून विकेट आहे. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाल तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही. हॅलो, धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. 33वा आणि 33 वरती विकेट टोटल. हॅलो, 8 विकेट गमावले गेलेत ज्यामध्ये 5 रनआउटचे विकेट आहेत. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे अडवतात, बॉल फेकी केली जाईल, आणखी एक धोक्यात आहे विकेट पण सुखरूप पोहोचले गेले आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 2 ने वाढतील. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला 35. 35 आकड्यावरती चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 35 धावा आहेत. असंच म्हणावं लागेल की 35% काटावरती पास पाहावं लागेल होते की नाही. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला, आता वेगाने बॉल जाईल, आउटफील्ड फास्ट आहे, धावा मिळती, थर्ड मॅनला 4 आणि खूप वेळानंतर हा चौकार. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार आलेला, त्यानंतर एकही मोठा फटका पाहिला नाही आणि षटकाराचा जर विचार केला तर या पूर्ण डावामध्ये एकही मोठा 6 आपण पाहिला नाही. 3 चौकार, टोटल 4 चौकार आलेत आणि डबल सिंगल त्याच्या मदतीने धाव फलकावरती 39 धावा आहेत. एखादा मोठा फटका इकडनं आला तर 45+ स्कोर जाऊ शकतो. बोलत या शेवट अंतिम बॉल. इथे डॉट आला, इथे डॉट आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर या डावाचा देखील खेळ समाप्त होत आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर विकेट आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा 39 आणि विजयाकरिता 40 धावांचं आव्हान आहे. बॅटची कडा लागली होती आणि तिकडे फलंदाज बाद झाले. सो 40 धावांचं आव्हान असेल सेकंड इनिंग मध्ये. मी सर्व महिलांना विनंती करतोय की ज्या ज्या महिलांनी कुपन घेऊन गेलेले आहेत त्यांनी मैदानात यायचं आहे. आम्ही थोड्याच वेळात आमच्या लकी ड्रॉला सुरुवात करणार आहोत. ज्या ज्या महिला कुपन घेऊन गेलेल्या आहेत त्यांना मी विनंती करतोय का लगेचच उमेदवार क्रीडा संकुलच्या मैदानात हजर राहायचं आहे
थोड्याच वेळात आम्ही आमच्या लकी ड्रॉला सुरुवात करणार आहोत. जी महिला उपस्थित असेल त्या महिलांनाच आम्ही ते लकी ड्रॉची बक्षिसं देणार आहोत. तर मी विनंती करतोय सर्व महिलांनी लवकरात लवकर उमेदमान क्रीडा संकुलाच्या मैदानात हजर राहायचं आहे. धन्यवाद संजय पाटील. आपण पाहिलं की फर्स्ट सेमीफायनल ही हाय स्कोरिंग झालेली. निश्चितच 98 धावसंख्या धावफलकावर असून सुद्धा डिफेंड न करता आल्यामुळे युनायटेड पॅन्थर्स याचा पराभवाला सामोरे गेलेले आहेत. आता आपण पाहूया की परिंता किंग्स आणि रियान्शी 11 यांच्यामधील हा सामना जरा लो स्कोरिंग आहे. 40-20 आहे. बघूया परिंता किंग्स त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने करत आहेत. अंजा पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. अंजा पाटील आणि गणेश म्हात्रे यांनी स्टेजवर यायचं आहे. पंकज पाटील त्वरित स्टेजशी संपर्क साधायचा. पंकज पाटील तुम्ही चालत येत आहेत, थोडीशी धावा. परिंता किंग्सचे मालक लगबगीत दिसत आहेत. आपण इथे सत्कार समारंभ करतोय. देवेंद्र स्मृती संघाचे संघमालक आणि कॅप्टन युगांत घरत यांचा सत्कार समारंभ होतोय स्टेजवर. त्यांनी तो स्वीकारावा असं मी विनंती करतो त्यांना. आणि त्यांचा सत्कार करतील आमच्या ग्रुपचे अध्यक्ष विनोददादा पाटील. देवेंद्र स्मृतीचे टीम ओनर युगांत. आपण स्टेजवर पाहतोय सत्कार समारंभ. युगान देवेंद्र घरत, देवेंद्र स्मृती संघ मालक यांचा सत्कार होतोय. फोटो काढ. प्रिन्स स्पोर्ट्स स्पोर्ट्सचे दीपक पाटील, दीपक कोळी यांचं स्वागत आहे. UPL 2025 आपलं स्वागत आहे. दीपक कोळी तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. तुम्ही आलात आणि स्पर्धेची शान वाढवलीत. धन्यवाद. प्रिन्स स्पोर्ट्स संतोष कोळी यांचे खूप खूप आभार. त्यांनी सुंदर अशा टी-शर्ट्स आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. कमी वेळामध्ये उपलब्ध करून देतात दरवर्षी ते. धन्यवाद संतोष कोळी साहेब. समीर पाटील याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे, चौकार किंवा षटकार. जर त्यांनी ठोठावला तर हेमंत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक समीर पाटील साठी आहे. आता सलामीची जोडी परिंता किंग्स यांची सलामीची जोडी चाललेली आहे. नागेश पाटील आणि समीर पाटील सलामीची जोडी. धन्यवाद सिद्धेश पाटील, विक्रांत घरात. तुमचं सहकार्य नेहमीच असतं. तुमच्या सहकार्यामुळे उमेदवार प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदररित्या पार पडत आहे.
चला नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय उमलमान प्रीमियर लीग सीझन 5 पाचवं पर्व आहे. सेकंड सेमी फायनलची मॅच आणि इकडे टार्गेट जर बघितलं गेलं तर विजयाकरिता धावा फलकावरती बनवायचा आहे. त्या म्हणजेच टोटल 40 धावांचा आव्हान आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. असं नाहीये की या धावा इझिली चेस होतील, या धावा रोखता येणार नाही, डिफेंड केल्या जाऊ शकतील. रेडी पण त्यासाठी तितक्या ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक पहिला घेऊन जेपी. पहिला बॉल इनसाइड आउट खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे. आता त्याचा पाठोपाठ क्षेत्ररक्षक पोहोचतायत अडवला गेल्या बॉलला आणि मग फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धावा टोटल बनवल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं खातं उघडलंय. श्री गणेशा केला जातोय. धाव फलकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती समीर आणि त्याच्या समवेत जर बघितलं गेलं तर नागेश ही जोडी मैदानामध्ये ओपनिंग पॅर्स मध्ये या 2 बॅटर्सला आपण पाहतोय. पुन्हा एकदा जेपीच्या अगेन्स्ट हा सॉफ्ट हँडलने डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला बॉल आणि त्यानंतर फेकी थोडी वाईडिश झाली. त्याच्या नादामध्ये 1 धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा आहेत. 40 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला डॉट बॉलचा रेशिओ आणि विकेट फार गरजेचे आहेत. ते जर आले तर मॅच देखील बनताना तुम्हाला दिसेल जरूर. धाव फलकावरती आतापर्यंत 3 धावा, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जेपी जिथे गोलंदाजी करतात, समीर आणि नागेशची जोडी ओपनिंग पॅस मध्ये. धन्यवाद मोनिश. आपण मुख्य मंचावर जाऊया. दिनेश कोळी यांचा सत्कार समारंभ होतोय इथे. दीपक कोळी यांचा सत्कार समारंभ होतोय आणि सत्कार करतील नवीन गरत यांच्या हस्ते सत्कार समारंभ होतोय. दीपक कोळी, प्रिन्स स्पोर्ट्स. पुढचा बॉल उडवला आणि सरळ पाठवला गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावा 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. मोठा फटका पाहायला मिळाला आणि बॉल सरळ पाठवला गेलाय. नागेशच्या बॅटमधनं हा धमाकेदार स्ट्रोक पाहिला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं आपण पहिलं षटक पाहतोय. 9व्या आकड्यावरती चेंडू पोहोचवा मैदानामध्ये. नवीन चेंडू पोहोचवा मैदानामध्ये. नवीन चेंडू, कारण पहिलं नाही आलाय का चेंडू? आलाय चेंडू आहे. आपण सुरुवात मिळाली असं म्हणावं लागेल, कारण की पहिल्या बॉलवरती 2, मग 1 सिंगल आणि त्यानंतर आता मोठा धमाका पाहायला मिळाला. नागेशच्या बॅटमधनं षटकार आलाय. दोन्ही बॅटरचं इंटेन्शन हेच असेल की धावा तर बनवूत, पण विकेट देखील वाचवू, पार्टनरशिप बनवूयात. कारण की पार्टनरशिप जोडली गेली तर मग 40 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. समोरच्या संघाला विकेटची गरज आहे निश्चितच, कारण आव्हान थोडंसं कमी आहे परिंता किंगसाठी. बोलत या थोडा खाली राहिलाय बॉल. सबमरीन डिलिव्हरी आणि इथे स्ट्रगल करताना आपण बॅटर्सला पाहिलेत. कालच्या दिवसापासून पाहिले की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे बॉल डिलिव्हर्ड झाले तेव्हा फलंदाजाला चकवाच पाहायला मिळाला आणि इथे देखील चकवा दिलाय आणि बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाठलाग चालू आहे. 40 धावा 9. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा होता. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केला गेला आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल आलेत. शेवटचा अंतिम बॉल. इथे पहा बॉल पंच केला आणि बडे मंच पे ये पंच. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला, तेरी जुनू की आगे. धन्यवाद डीजे. आपण जाऊया मुख्य मंचावर. सत्कार समारंभ होतोय. सौ रचना विनोद किणी आणि कणक किणी हे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार समारंभ होतोय. सत्कार समारंभ करतील सौ रचना विनोद किणी. यांचा सत्कार समारंभ करतील
हॅलो. त्यांचा सत्कार समारंभ करतील कपिल घरत सत्कार समारंभ करायचा आहे. तसेच मुख्य मंचावर केसरीनाथ आत्माराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं साई साई ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत. चौकाराला शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस जावा आपण 13 या आकड्यावरती पाहतोय. गोलंदाज चेतन तयार. षटक क्रमांक 2 आहे. पहिलाच बॉल ओहो उडवलाय आणि सरळ 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 सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या बॉल वरती हा धमाका पाहायला मिळेल. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. हवेमध्ये बॉल मिस टाइम स्ट्रोक आणि ओ माय गॉड बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला हे काय घडलं. कॅच कंप्लीट करण्याची संधी तिकडे होती आणि आता जर इथे विकेट आला असता तर इकडनं देखील मॅचला टर्न मिळाला असता, ब्रेक थ्रू मिळाला असता, कदाचित परिस्थिती बदलण्याची वेळ देखील आली होती. पण कॅच सोडली गेली आणि त्यानंतर जीवनदान मिळालं बॅटरला आणि ते देखील समीर सारख्या फलंदाजाला तुम्ही संधी निर्माण करून देता. कारण की बघा जर समीरचा विकेट आला असता तर नागेशवरती देखील दबाव येऊ शकला असता. पण आता एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 20 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेलेत. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. धक्का बसतोय. नागेश माघारी परततील आणि हा पहिला धक्का आहे. पहिला विकेट फलंदाज माघारी परतताना. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण जाऊया मुख्य मंचावर. सत्कार समारंभ होतोय. श्री केसरीनाथ आत्माराम पाटील यांचा सत्कार समारंभ करतील आमच्या ग्रुपचे सदस्य भरत पाटील. श्री केसरीनाथ आत्माराम पाटील यांचा सत्कार होतो इथे. त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. त्यांच्या मुलांनी थेट कॅनडावरून आपल्यासाठी बक्षीस पाठवलेले आहे. स्पोर्ट्स शूज पाठवलेले आहेत. मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, फलंदाज, गोलंदाज याच्यासाठी. गोलंदाज तयार होतोय. विकेट आला. इथे सॉफ्ट हँडलने पुन्हा एकदा खेळून काढला गेलाय. स्कोअर ऑफ दी विकेट खेळले होते. एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 21 आकड्यावरती. वीस चेंडू आणि विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 19 धावांची गरज आहे इकडनं. आता बॉल टू बॉल इक्वेशन आहे असंच म्हणावं लागेल. बोलत या इथे पहा ड्राईव्ह करताना पाहायला मिळेल. हलक्या गतीने एक धाव बनवली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इझिली दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढतात. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 23 आकड्यावर षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती एक विकेट गमावताना 23 धावा आहेत. पहिला विकेट जरूर आला. चेतनला ती सफलता मिळाली. शेवटचा अंतिम बॉल चेतनचा ऑप्शनचा बाहेर होता. ऑन साइडला टर्न केला आणि अगदी वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावरनं हा बॉल सरळ पाठवलाय बंड लाईनच्या पलीकडे. धावा 6 आणि पारितोषिक देखील लगेच आलंय. हेमंत पाटील मामा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. झाडला बोलावून जण साई नाही म्हणाला तो पालखी घेऊन
निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. धन्यवाद डीजे. स्कोर सांगायचा आहे. धावा फळकावरती आहे टोटल आतापर्यंत 29 आकडावरती 29 धावसंख्या झाले. 29. 11 धावेची गरज आहे. येणारे 18 चेंडू. आता तिसरं षटक 50-50 ज्यामध्ये तुम्हाला 14 धावा कराव्याच लागतील. बोला तयार. ऑन साइडला खेळायचं होतं. पहिलाच बॉल. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आता पोहोचतात. एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल देखील आहे इकडे आणि रनआउटची संधी. डेफिनेटली विकेट मिळेल. रनआउटच्या माध्यमातून हा दुसरा धक्का. फलंदाज माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. नरेंद्र. मी तर म्हणेन गरज नव्हती इथे. मी तर म्हणेन गरज नव्हती. धावसंख्या खूप कमी होती. तरीही दुसऱ्या धावासाठी थोडीशी मिसफील्ड झाल्यानंतर दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला पण तो काहीसा अपयशी ठरतोय आणि बाद होतोय. विकेट गमावला गेला आपला. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की रिस्क घेण्याची गरज नव्हती पण हा षटक जर बघितलं गेलं तर चॅलेंजिंग आहे. त्यामुळे ठाऊक आहेत एक एक धावा या षटकामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. त्याचा इंटेन्शनने दुसऱ्या धाव्याचा कॉल होता आणि तिकडे जर बघितलं गेलं तर रनआउटच्या माध्यमातून नरेंद्र माघारी परतले आणि आता क्रमांक 4 वर सुनील बॅटिंग करण्याकरिता आलेत. या षटकामध्ये बघा 14 धावा नाही बनवल्या तर तुम्हाला मायनस होताना धावा दिसतील. पुन्हा एकदा खेळ रंगेल जरूर. युवराज तयार होतात. हो इथे पहा डिफेन्स करायचं होतं पण पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला 32 आकड्यावर. पाठलाग जर बघितला गेला तर चालू आहे सध्या 40 धाव्यांचं. स्ट्रेट खेळायचं होतं समोरच्या दिशेला पण उंची जास्त कारण की अगदी बॅटचा टोला बॉल लागला होता आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ही कॅच ड्रॉप केली बॉलरने आणि त्यानंतर विकेट मिळण्याची संधी होती. सुनील देखील इकडनं माघारी परतले असते पण झेल सुटली आणि जीवनदान मिळालं बॅटरला. गोलंदाज या. हो चांगला बॉल आहे. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्यानंतर जर बघितलं तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर त्या फळकावरती धावा आपण पाहतोय 32 आकड्यावर. 40 धाव्यांचा पाठलाग चालू आहे. तिसरं षटक जे 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आपण सध्या पाहतोय. हवेत खेळायचा प्रयत्न केलाय. एकदा फळकावरती आली आणि एका धावेच्या मदतीनं करेक्शन थोडस झालं होतं ते करेक्शन करतोय. 32 धावा. अकरा हव्यात 2 चेंडूंमध्ये. गुणफलकामध्ये करेक्शन केलं आणि धावा फळकावरती आता जर बघितला गेलं तर धावा 32च आहेत. 2 मध्ये 11 बनवायच्यात. समोर टाकला होता बॉल. फुलटॉस होता. ड्राईव्ह केल्या बॉलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये आहे. मिसफिल्ड होती आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंकरिता चौकार आणि लगेचच पारितोषिक आलंय 200 रुपयाचं. हेमंत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मामांकडून त्यांच्या. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. रामनवमीचा सण. धन्यवाद डीजे. धन्यवाद. फळकावरती धावा आहेत आतापर्यंत 36 आकड्यावर. आता एका चेंडू मध्ये जर इथे हे षटकामधलं चॅलेंज कंप्लीट करायचं असेल तर मग धावा बनवायचा आहेत त्या म्हणजे 7. बोलत या. टप्पा पडला. बाउन्स झाला बॉल आणि त्यानंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. त्यामुळे आता इकडनं मायनस होताना धावा दिसतील 3 आणि 3 मायनस केल्यानंतर 33 धावा विजयाकरिता. 12 चेंडू आणि 12 मध्ये धावा फळकावरती बनवायच्या आहेत 7. 12 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता आहे ती
परिता किंग संघाला. चला संवाद मॅच कडे. फुल टॉस बॉल होता. पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. डीप होत होता बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हा डॉट बॉल आला. निधाव चेंडू पाहायला मिळेल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना आणखी 7 धावांची गरज आहे. निधाव चेंडू आला पहिलाच. बॉलिंग ट्रॅक वरती अमितला पाहतो गोलंदाजी करत असताना शतक क्रमांक हाताळतायत. सध्या चौथं. 7 धावांची गरज आहे. बॉलर बॅक टू दी ड्राईव्ह करायचा होता बॉल आणि त्यानंतर स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल कलेक्ट करण्याच्या प्रयत्नात एक धाव तर बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेल्या 34-34 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1-34 धाव. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 34 धावा आहेत. 6 धावांची अजून गरज असेल. आता स्ट्रायकर एंड वरती समीर आपल्या अंदाज मध्ये मॅचला फिनिश करेल का? हो जरूर जरूर फिनिश करेल. समीर है तो सब कुछ मुमकिन है. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 6 आणि मॅचला समाप्त केलंय. परिता किंग्स जाऊन पोहोचलेत मेगा फायनल मध्ये आणि मामांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. दुसरा संघ मिळालाय जो मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. एक रफ एक गडक मॅच जरूर तुम्हाला फायनल मध्ये पाहायला मिळेल. परिता किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला 2 हात करताना दिसतील. हिरेन चॅलेंजर्स हे दोन्ही संघ जाऊन पोहोचलेत मेगा फायनल मध्ये. काय कमालीचा खेळ राहिलाय. परिता किंग्स या संघाने खरं तर हे संपूर्ण मैदान मागच्या 2 दिवसांमध्ये गाजवलंय आणि आता या सेमीफायनल मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स. बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग चांगली झाली आणि त्याच्या जोरावरती 1 हँडेड मॅच आपल्या नावावरती केली. लगेचच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे देणार आहोत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.